आज रविवार दिनांक 5 आणि गेल्या 15 तारखेपासून सीना नदीच्या पात्रानं प्रचंड महाकाय रूप धारण केलं होतं आणि त्यातच आत्तासुद्धा सीना नदीच्या पात्रात कोळेगाव धरण असेल, खासापुरी धरण असेल किंवा चांदणी तलाव असेल, यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पुन्हा एकदा महापुराचं संकट शेतकऱ्यावर घोंघावतंय. आणि आपण पाहू शकता की सीना नदीचं पात्र या ठिकाणाहून सुमारे 1000 फुटापर्यंत लांब आहे. तर ते पाणी आत्ताच्या 15 मिनिटाच्या आत शेतकऱ्याच्या परत शेती पिकात ऊसात पाणी गेलेलं आहे. तुम्ही किती दिवस झालं पाणी कधी आलं होतं आहे? पाणी पहिला महापुरात पाणी आलं तर आता ही चौथा महापूर आहे. पाणी येऊन गेल्यानंतर आता 1 तासाभरात किती पाणी वाढलं? 15 मिनिटात पाणी टाकू कमरेत का पाणी वाले 15 या मिनिटात ठिकाणी पाणी वाढलं. या ठिकाणी म्हणजे खाली आम्ही मोटर बघायसाठी गेलतो हा तेव्हा पाणी इथं नव्हतं. हा. पण वरी महागारी असतो नुसतं केबलच आहे का बघितली वरनं जाऊन असतो पाणी कमरेत का वाढलं. प्रचंड मोठा महापुराचं 4थ्या पुराचं संकट घोंघावतं शेतकऱ्यावर आणि सरकार याकडे कधी गांभीर्याने बघून शेतकऱ्यांना थेट मदत जाहीर करणार याकडे बळीराजाचं लक्ष लागून राहिलंय. वय बघतो पण आता किती होतं आता किती वाढले. पहा, शेतामध्ये पाणी किती मोठ्या प्रमाणात येते. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचं लोट आपण पाहतो तोपर्यंत या ठिकाणी पाहू शकताय. हे शेतकरी आपल्या शेतातले सामान बाहेर काढत दिसत आहेत. एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात उरले सुरले अशा प्रचंड भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. विदारक परिस्थितीचा सामना बळीराजाला करावा लागतोय. हे पहा पाण्याचा हे सीना नदीच्या पात्रातील पाणी शेतामध्ये घुसत आहे. अशा प्रकारे